राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी हिंजवडी ग्रामपंचायतचे सरपंच गणेश जांभूळकर यांना गेल्या आठवड्यात चांगलेच खडे बोल सुनावले होते। दौऱ्यावेळी अजित पवारांचा सरपंचांना झापतानाचा व्हिडिओ व्हायरलही झाला होता। सरपंच अजित पवारांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यावेळी त्यांनी संताप व्यक्त करत बोलताना ते दिसले। हिंजवडी गावचे सरपंच गणेश जांभूळकर यांचं नेमकं म्हणणं होतं त्यावेळी समोर आलं नाही, पण आता सरपंचांनी थेट अजित पवारांवरच गंभीर आरोप करत त्यांची नेमकी मागणी काय ते सांगितलंय। त्याचबरोबर गणेश जांभूळकर यांनी अखेर त्यांची भूमिका आज स्पष्टच केली आहे। अजित पवारांच्या विकास कामांना आमचा विरोध नाही, परंतु ते आम्हाला विचारात घेऊन काम करत नाहीत, असा थेट आरोप त्यांनी अजित पवार यांच्यावर केला असून केवळ ते आयटीएन्स यांचंच ऐकतात, आम्हाला बैठकीला बोलावलं जात नाही। मुळात हिंजवडी गावच्या समस्या नसताना नाव हिंजवडीचं खराब होतंय। गावकऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं, अनेक मंदिरं, शाळा, घरं रोडमध्ये जाणार आहेत, त्यामुळे अजित पवारांना सरपंच गणेश जांभूळकर यांनी हात जोडून विनंती केली की यापुढे तरी आम्हाला विश्वासात घेऊन हिंजवडीतील कामं करावीत।